मिरज म्हैसाळ रोडवर अवैधरित्या जुगार चालवणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी पहाटेच्या वेळी छापा टाकून 61 जणांना ताब्यात घेतले। रोख 4,25,000 रुपये, 20 मोटारसायकली आणि 4 चारचाकी वाहने आणि एक रिक्षा तसेच जुगारासाठी लागणारं साहित्य असा एकूण 54,82,220 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। सर्वांवर मिरज शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले। पहाटेच्या वेळी पोलिसांनी ही कारवाई केली। अनेक वर्षांपासून हा जुगार अड्डा सुरू होता। मिरज म्हैसाळ रोडवर असलेल्या टर्निंग पॉइंट हॉटेलवर मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने पहाटेच्या वेळी अचानक छापा टाकला। त्यावेळी चित्रपटामध्ये जसे जुगार अड्डे चालवले जातात त्याच पद्धतीने राऊंड टेबल, कूलर तसेच खाण्यापिण्याची सोय प्रत्येक जुगाऱ्यांची बडदास्त ठेवली जात होती। जुगाऱ्यांना चहा नाश्त्याची ही सोय केली होती। एका चित्रपटातील जुगार अड्ड्याप्रमाणे येथे सर्व प्रकार होता। सर्व टेबलवर जुगार खेळण्यामध्ये मग्न होते। पहाटेच्या वेळी रंगात आलेला जुगाराचा खेळावेळी पोलिसांनी छापा टाकला। छापा टाकल्यानंतर अचानक गोंधळ सुरू झाला। पोलिसांचा फौजफाटा तैनात होता। पोलिसांनी खबरदारी घेऊन जुगार खेळत असलेल्या 61 जणांना ताब्यात घेतलं। तसेच जुगारासाठी लागणारे साहित्य आणि रोख 4,25,000 रुपये, 20 मोटारसायकली, एक 4 कार आणि एक रिक्षा असा एकूण 54,82,220 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। हा जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू होता। अवैधरित्या जुगार अड्डा सुरू होण्यासाठी कोणाचा राजकीय वरदहस्त होता का अशी चर्चा होती। अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत। मिरज शहर व ग्रामीण व कर्नाटकात हा जुगार अड्डा प्रसिद्ध होता।